बरोबर बघितलं, गायवळांबरोबर बघितलं, सगळेच्या सगळे झाडून राजकारणी त्यांच्या बरोबर असतात. मला हाच प्रश्न पडतो की असं प्रत्येक वेळेस का होतं? कारण राजकारणात यांना गुंड हे सगळ्यांनाच लागतात, वेगवेगळ्या पद्धतीने लागतात. आणि हेच जर सगळं बंद करायचं असेल ना, तर राजकारणाचं खरंच एक चित्र बदलण्याची गरज आहे. पण तो कुठलाही राजकारणी करत नाही, कारण त्यांना दहशत निर्माण करून, भीती निर्माण करून लोकशाहीत आपल्यावर राज्य करायचं आहे. आता घायवळ प्रकरणात आपण बघितलं, आधी तर पुणे पोलीस आयुक्त यांनी सुद्धा ती बंदुकीची परवानगी रद्द केलेली असताना त्यांना जी दिली गेली, तर ती कोणामुळे दिली गेली? तर आपले गृहराज्यमंत्री जर ती परवानगी देतात तर हे काय चाललंय असा प्रश्न उठतो. पण आता कसं आहे, मग सारवासारव होते, मग त्याची आम्ही चौकशी करू, मग ती परवानगी दिलीच नाही असं सांगितलं गेलं. रोजचे तमाशे आहेत आणि आपण जनतेने हे रोज तमाशे बघत राहायचे, असंच काही सत्ता चित्र तयार झालं. पहिली गोष्ट तर अशी आहे की या प्रकरणाची सुरुवात कुठे होते हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि ती सुरुवात आज सिद्धार्थ शिरोळे यांनी जी प्रेस कॉन्फरन्स घेतली त्यात आपल्या लक्षात आली असेल की याची सुरुवात ही आहे की एक पासपोर्ट मिळवण्याकरता त्यांनी अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये ॲप्लिकेशन केली आणि त्यावेळी तेव्हाच्या नेत्यांच्या राजकीय दबावापोटी त्यांना पूर्णपणे क्लीन चिट पोलिसांनी दिली आणि अहवाल सादर केला की यांच्यावर कुठलाही गुन्हा नाही. ते तिथे राहत नसताना असा अहवाल यायला हवा होता की हा व्यक्ती इथे राहत नाही, ते अहवालात कुठेही मेन्शन केलं नाही आणि त्यामुळे हा पासपोर्ट त्यांना मिळाला आणि ते पळून जाऊ शकले. तेव्हा कोणाचा दबाव होता? निवडणुकीत त्यांनी कोणाचं काम केलं होतं? कोणाचा आशीर्वाद होता? या सगळ्या गोष्टी देखील समोर आल्या पाहिजेत. माझं मत अतिशय स्पष्ट आहे. अशा प्रकारची जी प्रवृत्ती आहे त्याला दुसरा पक्ष असो का आमचा पक्ष असो, कोणीही त्याला थारा देता कामा नये. अशा प्रकारच्या प्रवृत्तीवर कारवाई केलीच जाईल आणि त्यांना पासपोर्ट देण्याकरता ज्यांनी त्या ठिकाणी दबाव टाकून अशा प्रकारचा पूर्णपणे चुकीचा अहवाल त्या ठिकाणी सादर केला, त्यांचीही चौकशी केली जाईल. एकच प्रश्न विचारावासा वाटतो की महाराष्ट्रातलं पोलीस खरंच काही काम करताय का? कारण मला आता जर आपण चोरीचं एखादं प्रकरण घेऊन पोलीस स्टेशनला गेलो, कोणावर अत्याचार झाले म्हणून घेऊन गेलो, पोलीस काडी मात्रही काही काम करत नाहीत. पण वरनं फोन आले, राजकारण्यांचे फोन आले, आमदाराचे फोन आले, मंत्र्याचे फोन आले, तर तेच पोलीस काम करताना दिसतात. पण लोकांसाठी पोलीस यंत्रणा काम करत नाही. आणि म्हणूनच मला खरंच आता असं वाटतं की काहीतरी फार मोठा बदल घडून पोलीस यंत्रणांना काम करण्यास जर आपण भाग पाडलं तरच याच्यातनं काहीतरी नवे दिवस येतील. कारण आत्ताच्या घटकेला मी बघते ना, ते सो कॉल्ड अँटी करप्शन ब्युरो यांची कामं काय? तर 5,000ची लाच घेताना पकडणं, रंगे हात पकडणं, 10,000ची लाच घेताना रंगे हात पकडणं. अँटी करप्शन ब्युरो हे स्कॅम्स इन्व्हेस्टिगेट करतच नाही. एसीबी काय, ईओडब्ल्यू काय, सीबीआय काय, या सगळ्या यंत्रणा फक्त कॉलवर काम करतात. ईडी तर कम्प्लिटली, म्हणजे त्यांना सांगितलं गेलं आज प्रताप सरनाईकांच्या मागे लागा, आज एकनाथ शिंदेच्या मागे लागा, त्यांना आपल्या भाजप पक्षात परत घ्यायचंय, तर ती एवढी यंत्रणा काम करते. त्याच्या पुढे ती यंत्रणा कधीही काम करत नाही. कुठचाही विषय चौकशी लागते, चौकशी लागली की ते आज तगायत, कुठचाही रिपोर्ट बाहेर येत नाही आणि कोणीही जेलमध्ये जात नाही.